नमस्कार मित्रांनो, तुम्हाला लघवीला जळजळ होते, पिवळसर होत आहे किंवा आग होत आहे किंवा लघवी करताना वेदना होत आहेत किंवा तुमच्या मूत्रवाहिनीमध्ये इन्फेक्शन झालंय म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालंय, तर हे कमी करण्यासाठी उपयोगी अशा एक घरगुती औषधाविषयी आपण जाणून घेणार आहोत। आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणारे हे जे धणे आहेत हे आपल्याला लघवीला होणारे जळजळ, आग होणे किंवा पिवळसरपणा येणे या गोष्टी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। मित्रांनो, आयुर्वेदानुसार धने याला धान्य असे म्हणतात। तिक्त व कषाय रसात्मक म्हणजे कडू व तुरट रसात्मक असणारे धने आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर थंडपणा निर्माण करतात। शरीरातलं पित्त कमी करणं व मूत्रवाहिनीमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी धने हे विशेषतः फायदेशीर आहेत। मित्रांनो, लघवीला जळजळ होण्यामागे मुख्यतः 3 कारणं असतात। शरीरामध्ये होणारी पित्तवृद्धी, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची कमतरता। या तीनही गोष्टीमुळे लघवीला होणारी जी जळजळ आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला या धण्यांचा चांगला उपयोग होणार आहे। चला तर मग धण्याचा यासाठी कशा पद्धतीने उपयोग होतो ते आपण थोडं सविस्तर बघूया। धण्यांमध्ये पित्तशामक असे गुणधर्म आहेत। शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये वाढलेलं जे पित्त आहे ते कमी करण्यासाठी धणे आपल्याला फायदेशीर ठरतात। तिक्त, कषाय, रसात्मक व थंडपणा निर्माण करणारे धणे हे मूत्रमार्गातील पित्त कमी करत असतात। त्यामुळे मूत्रमार्गामध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी आपल्याला या धण्यांचा फायदा होतो। धणे हे मूत्रल आहेत, म्हणजेच काय तर शरीरामध्ये गेल्यानंतर मूत्रप्रवृत्ती वाढवण्याचं काम करत असतात। त्यामुळे ज्या मूत्रवाहिनी आहेत त्यामध्ये साचलेलं जे पित्त असेल किंवा इतर दोष असेल, कुठले जंतू असेल ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला या धण्याचा फायदा होतो। त्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन कमी होण्यासाठी आपल्याला याची मदत मिळते। धणे हे 10 शामक आहे। शरीरामध्ये गेल्यानंतर पित्त कमी करते व मूत्रमार्गामध्ये वाढलेली जी उष्णता आहे ती कमी करण्यासाठी देखील आपल्याला धण्याचा फायदा होतो। त्याचप्रमाणे या पित्तवृद्धीमुळे मूत्रमार्गामध्ये आलेली जी सूज आहे ती कमी करण्यासाठी देखील आपल्याला या धण्यांचा फायदा होतो। त्याचप्रमाणे विविध कारणामुळे मूत्रमार्गामध्ये येणारी जी सूज आहे, जसे की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल किंवा पाण्याची कमतरता असेल, ही सूज कमी करण्यासाठी देखील आपल्याला या धण्यांचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो। त्यामुळे लघवीला होणारी जळजळ व लघवीच्या वेळेस होणारी वेदना कमी होण्यासाठी या धण्यांचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो। मित्रांनो, लघवीसाठी एवढं उपयुक्त असणारे हे धणे आपण कशा पद्धतीने वापरले पाहिजे, तर यासाठी आपल्याला धण्यांचे जे पाणी आहे ते करून घ्यायचं आहे। यासाठी आपल्याला धण्याचं चूर्ण करून घ्यायचं आहे। उकळून थंड केलेल्या 1 कप पाण्यामध्ये आपल्याला हे रात्री भिजायला टाकायचे आहे। सकाळी आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे। त्यापासून मिळालेलं जे 1 कप पाणी आहे हे आपल्याला सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने हे मिश्रण आपल्याला दुपारी भिजत टाकून संध्याकाळी गाळून यापासून तयार केलेलं पाणी घ्यायचं आहे। हे पाणी आपण नियमितपणे साधारण 5 ते 7 दिवस जर घेतलं तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची लघवीला होणारी जळजळ असेल, पिवळसरपणा असेल किंवा वेदना असतील त्या सहज कमी येतील। मित्रांनो, धणे हे फक्त लघवीला होणारी जळजळ कमी करण्यासाठीच उपयुक्त आहेत असं नाही, आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी देखील धणे फायदेशीर ठरतात। तिक्त व कषाय रसात्मक असणारे हे धणे शरीरामध्ये अपचन दूर करणं, भूक वाढवणं, गॅसेस कमी करणं, शरीरातील पित्त कमी करण्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर आहे। मित्रांनो, मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील धणे फायदेशीर आहेत। यामध्ये असणारा हायपोग्लायसेमिक जो गुणधर्म आहे त्यामुळे मधुमेह रुग्णाच्या रक्तातील साखर कमी होण्यासाठी देखील याचा आपल्याला फायदा होतो। या धण्यांमध्ये असणारे लिनोलिक जे आहे ते शरीरामधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात। मुख्यतः LDL म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्यासाठी हे धणे फायदेशीर आहेत। मित्रांनो, धणे हे शरीरातलं पित्त कमी करणारे आहेत, त्यामुळे ते रक्त शुद्धी करण्यासाठी देखील आपल्याला फायदेशीर ठरतात। त्यामुळे विविध प्रकारचे त्वचा रोग असेल ते कमी करण्यासाठी देखील धणे आपल्याला फायदेशीर आहे। त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी देखील धणे तेवढेच फायदेशीर आहे। धण्याचा लेप त्वचेच्या ठिकाणी जर आग होत असेल तर आपण लावू शकतो। त्यामुळे त्वचामध्ये असणारे जे पित्त कमी होऊन त्वचेची आग कमी होण्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल। त्याचप्रमाणे धण्यामध्ये असणारे जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे हे हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात। त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी आपल्याला फायदा होतो। मित्रांनो, तुम्हालाही लघवीला जळजळ जाणवत असेल, या उन्हाळ्यामध्ये जर उन्हाळा लागला असेल तर हा धण्याचा उपयोग तुम्ही अवश्य करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, धण्याचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला तो देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन माहिती बरोबर। तोचपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा। धन्यवाद।